राधानगरीच्या राधानगरी तालुका दूध उत्पादकांची नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेकडे साळोखे नगरमध्ये राहणारा किरण बाबूराव नाधवडेकर हा पिग्मी एजंट म्हणून काम करतो। त्यानं पिग्मी खातेधारकांचे पैसे त्यांच्या खात्यात न भरता स्वतःकडे ठेवल्याचं संस्था व्यवस्थापनाच्या निदर्शनाला आलंय। किरण नाधवडेकरच्या या घोटाळ्याची माहिती मिळताच हवालदिल झालेल्या पिग्मी खातेदारांनी आज शाखेबाहेर एकत्र येत गोंधळ घातला। यावेळी खातेदारांनी किरणनं 70 लाख रुपये अफरातफर केल्याचा आरोप केलाय। किरण नाधवडेकर यांनी परस्पर बँकेतली पुस्तकं घेऊन मॅनेजरने यांना पुस्तकं दिलेली आहेत आणि परस्पर बँकेतली पुस्तकं घेऊन त्याने परस्पर पैसे घेतलेले आहेत आणि पतसंस्थेत जमा केलेले नाहीत। आणि राधानगरी हे पतसंस्थेची पुस्तक असून सुद्धा पतसंस्थेतली लोक म्हणतात आमच्याकडे पुस्तकच नाहीत आणि सही शिक्का आहे तरी पण की नाही आमच्याकडे पैसेच जमा नाहीत आणि तुमचं खातंच नाही आहे हिथं संस्थेमध्ये। आता आमचं मॅनेजरशी त्यांच्या संचालक बॉडीशी बोलणं झालेलं आहे। तिने आमची सोमवारी मीटिंग बोलवतो म्हणलेले आहेत आणि त्यावर काहीतरी तोडगा काढतो असा निर्णय दिलेला आहे। हा कमीत कमी माझ्या मते ती म्हणतात 35 लाखाचा असेल तर कमी मला वाटतं कमीत कमी हा 70-80 लाखाचा घोटाळा आहे। आमचा असा आरोप आहे की यात नुसता नाधवडेकर नसून यातली संचालक बॉडी यातला कर्मचारी वर्ग स्टाफ कर्मचारी वर्ग ह्यात फ्रॉडमध्ये समाविष्ट आहे असा आमचा आरोप आहे। ते कशामुळं तर कमीत कमी 100-200-300 जर पुस्तक बँकेतले जर बाजारपेठेमध्ये जातात आणि त्यांच्याकडनं त्या नावावरनं पैसे गोळा केले जातात ह्याचा अर्थ काय होतो की ह्याच्यात मागं कोणतरी मोठं रॉकेट आहे। हे रॉकेट पोलिसांनी शोधून काढावं किंवा त्यांच्या संचालक बॉडींच्या संचालकांनी शोधून काढावं, अन्यथा आम्हाला सोमवारपासून वेगळा विडा उचलायला लागेल व या संचालकांनी त्यांची जागा दाखवायला वेळ लागणार नाही। यावेळी पतसंस्थेचे संचालक डी पाटील यांनी 250 कोटी रुपयांचा वार्षिक ताळेबंद असलेल्या संस्थेचे व्यवहार विश्वासार्ह असून किरण नाधवडेकर याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलंय। संस्था व्यवस्थापनानं घोटाळ्याची गांभीर्यानं दखल घेत सोमवारी शाखा संचालकांची बैठक बोलावली असून पिग्मी खातेदारांशी समन्वय ठेवून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलंय। शाहूपुरी शाखेमध्ये आज पिग्मी एजंट म्हणून किरण नाधवडेकर म्हणून काम करत होता। गेली जवळजवळ 20 वर्षे या शाखेमध्ये तो काम करत असताना कुठल्याही पद्धतीचा गैरव्यवहार झालेला निदर्शनाला आलेला नाही। पण यावेळी की यातला एक खातेदार हा किरण नाधवडेकर हा परस्पर पैसे त्यांना बँकेची खाती बोगस काढून परस्पर त्या बँकेच्या पासबुकावरती तो पैसे गोळा करत होता आणि त्यानंतर ते पैसे स्वतःहून जवळजवळ 20 वर्षे तो प्रत्येकाला परत देत होता। त्यामुळे त्याच्या कोणत्याही तक्रारीकडे येत नव्हत्या। पण ज्यावेळी तक्रार आली त्यावेळी आम्हाला जवळजवळ ती 11 तारखेला 11/11ला ही तक्रार या पतसंस्थेकडे आली। पतसंस्थेकडे तक्रार आल्यानंतर तिची खात्री केल्यानंतर की बाबा या ठिकाणी त्याची चर्चा होऊन आज जवळजवळ 50-60 जणांचे या ठिकाणी पिग्मी देणं त्या बोगस खाती या ठिकाणी निदर्शनाला आलेले आहेत। जवळजवळची याची रक्कम जवळजवळ 33 लाखापर्यंत आतापर्यंतचा आकडा या ठिकाणी गेला आहे। पण या शाखेचा जवळजवळ या पतसंस्थेचा टर्नओव्हर जवळजवळ 250 कोटी आहे साहेब आणि 250 कोटीमध्ये जवळजवळ 10 दिवसाला रिटर्न्स वसूल होतोय। त्यामुळे या पतसंस्थेची फार मोठी उलाढाल आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नावलौकिक ही पतसंस्था आहे। पण असा हा घोटाळा जो आलेला आहे हा निदर्शनाला आहे। पण सोमवारी या ठिकाणी संचालक मंडळाची तातडीनं आम्ही या ठिकाणी मीटिंग बोलवली आहे। सोमवारी 10:30 वाजता जे ग्राहक अशा पद्धतीचे आहे त्यांना देखील आम्ही बोलवून घेतोय। समन्वयानं चांगल्या पद्धतीचा चांगला निर्णय या ठिकाणी आम्ही त्यातून निघल अशा पद्धतीचा आम्ही मार्गी लावायचा प्रश्न या ठिकाणी करतो।